मित्रांनो सकाळचे वाजलेत 5:45. सॅमचा काय चाललंय बघा. थोडंसं त्याचं डागडुजीचं काम चालू आहे मला असं वाटतं. त्यामुळे थोडंसं मित्रांनो सकाळचे वाजलेत 5:45 आणि टायगर हिलवर आहे. नजारा बघा. अजूनपर्यंत सनराईज झाला नाही बट नजारा बघा. एक सेकंड. फुल क्राऊड आहे इथे. वरती तुम्हाला वरती बसायला गॅलरी आहेत. गॅलरीमध्ये बसून पण तुम्ही वरतून बघू शकता. तर आमच्याकडे बाबू असल्यामुळे आम्ही वरती जात नाही. बट इथे फुल पॅक आहे. पण इथून तुम्ही असं पाठी उभं राहून पण बघितलं तरी तुम्हाला सनराईज तर दिसणारच आहे. छटा दिसायला लागल्या. आज सनराईज लेट आहे म्हणून आमच्या बाबूला सनराईज आवडतं. सनराईज सन बाप्पा आवडतो. ही स्कोपिंग विथ अस. 4 कपडे घातले. जसं असं टाइम चाललाय मित्रांनो सूर्य वरती होत चाललाय. आमचे चेहरे उजळत चाललेत. आणि आजचा हा दिवस आम्ही हा गुड सनराईजने चालू करतोय. आज आमची ॲनिव्हर्सरी. काल केक कापला पण दाखवला नाही. आम्हाला जाम झोप आलेली का असंच कापला आले तरी 12 वाजले. आम्हाला 12 वाजले तरी. पण जेवायला थोडासा वरती आलाय. अजून पूर्ण वरती नाही आलाय. 6:06चा टाइम आहे. अजून तरी 10 मिनिटं असतील. आणि सनराईज बरोबर ऍक्च्युली सगळेजण वेट करतात कंचनगंगावरती. कंचनगंगा मेन आहे. हे जे पाठचं तुम्हाला शिखर दिसतंय ना हे काय ते बघ दिसतंय. हां उलट चाललंय. ते मेन आहे. ते जे दिसतंय ना त्याच्यासाठी प्रोफेशनल कॅमेरा पाहिजे. आपले मोबाईल नाही जस्टिस करणार त्याला. मित्रांनो इकडे बघा काय तांबड्या छटा पडल्यात. एक नंबर. आणि सगळे जे तुम्हाला दाखवते कंचनगंगा तिकडे त्या साईडला हिमालयन सगळे डोंगर पण आहेत. आता पूर्ण चांगल्या प्रकारे लेट झालंय. आणि त्याचे टिप्स ना सगळे बर्फाने हे झाकलेले आहेत. आणि त्याच्यावर सूर्याची किरणं पडल्यावर काय दिसतंय. मित्रांनो 2-2 मिनिटाने चेंज होतंय सगळं. आता हे तांबडं झालंय सगळं. वाव. दोस्तों ये देखो क्या लग रहा है यार. एक सेकेंड. ये अच्छे से फोकस नहीं कर रहा है. हाँ ये देखो. पर ये आँखों को जस्टिस है. ये कैमरा में उतना अच्छा नहीं आ रहा है जितना अच्छा मेरे को दिख रहा है. सगळ्या डोंगरांचे टिपटॉस सगळ्या गोल्डनमध्ये सध्या. सॅमचा काय चाललंय बघा. सॅम इज वॉचिंग कांचनगंगा थ्रू टेलिस्कोप. व्हेरी नाईस एक्सपिरियन्स ना. कसं वाटतंय. त्या पिक वरती गेलो असं वाटतं. ओके. हां वेगवेगळे त्याचे पिक्स आहेत ना म्हणजे असे ते दिसतात. ओके असं वाटतं तिथे आहोत आपण. ओके. मित्रांनो सूर्य यायला सुरुवात झालेली आहे. व्हेरी नाईस. आम्ही थोडे मागेच उभे कारण बाबू असल्यामुळे लोक आहेत पुढे. बट इट लुक्स व्हेरी नाईस. दिसतंय असं काय मित्रांनो सगळं नीट झालेलं आहे चांगल्या प्रकारे. आता आज फॉग असल्यामुळे तेवढं जास्त दिसत नाही आहे. बट तरी कंचनगंगा आणि आपले सूर्यदेव आलेले आहेत. आणि एक माणूस खूप खुश आहे. खूप दिवसानंतर आम्ही अशा पॉईंटला आलो आहे. सनराईज वगैरे तो पण बाबू बरोबर असतात.
चला आता इथून निघायचं बघूया. हा, पुढे इकडे पुढे येण्यासाठी सकाळी म्हणजे आदल्या दिवशी तुम्हाला मॉल रोडवरती पण गाड्यांचं अवेलेबल असतं. शेअरिंग पण आहे. शेअरिंग आय थिंक सो 300 to 500च्या रेंजमध्ये पर पर्सन. आणि जर तुम्ही प्रायव्हेट केली आणि फुल डेसाठी बुकिंग केली तर ते तुमचे जे पॉईंट्स आहेत त्याप्रमाणे प्राइसिंग आहे. बट आय वुड सजेस्ट की तुम्ही फुल डेसाठीच करा. एक सिंगल पॉईंटसाठी त्याची हाफ तुमच्याकडून घेतील, जे तुम्हाला टोटल दिवसाभराचे सांगतील. करेक्ट. कारण की शॉर्ट डिस्टन्स मिनिमम डिस्टन्सला 300 ते 400 रुपये लोक घेतातच. त्याच्यामुळे आणि ते इफ यू आर better आहे. यंग एनर्जेटिक यू कॅन वॉक, नो वरीज. म्हणजे असं 1-1.5 किलोमीटर असं सगळं मॅक्स टू मॅक्स 5 किलोमीटर असं कुठेतरी लांब आहे, पण त्याला तुम्हाला गाडी लागेल. बट अदरवाईज इट इज व्हेरी गुड. आणि इकडे तुम्ही याल तर तुम्हाला जवळजवळ 5 वाजता ते लोक इथे सोडतात. हो. 6चा किंवा 5:30 ते 6च्या मध्ये किंवा 6:15च्या मध्ये येस. आपलं टायमिंग असतं. अपॉन सनराईज आपल्या म्हणजे निघायचे पण टायमिंग्स असतात. ते जेव्हा तुम्ही ज्या टायमिंगमध्ये येणार किंवा ज्या पिरियडमध्ये येणार तेव्हा तुम्ही लोक तिथे विचारा. आणि जास्त नाही, तुम्हाला ऑनलाईन इंटरनेटवर पण बघितलं ना एक्झॅक्ट टाईम आहे, परफेक्ट टाईम आहे. Yes. आजचा टाईम होता 6:07 आणि एक्झॅक्ट 6:05 आणि 6:08-10च्या मध्ये सूर्यवरती आला. त्यामुळे इंटरनेटवर पण ॲक्युरेट आहे. येस. वरती आलात यू मस्ट ट्राय. जे बायनॅक्युलर्सने सॅमने बघितलं, इट इज वर्थ. जे 50 रुपये ते लोक घेतात तर इट इज वर्थ. असं वाटतं आपण तिथे म्हणजे चढलो तर ती स्पेसिफिक रेंज आणि हे करतो. आणि आम्ही त्यांना विचारलं पण तर खूप लोक ट्रेक पण करतात. जर तुम्ही ट्रेक एन्थुसियास्ट असाल तर कंचनजंगा ट्रेक पण तुम्ही करू शकता. चालेल, चला आता आपण इथून निघूया. बघूया काहीतरी आता नाश्त्याचं. फिर वहाँ से नेक्स्ट पॉईंट तुम्हाला दाखवतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू प्रसम व्लॉग्स. हा, सकाळी आम्ही थंडीमध्ये होतो त्यामुळे गुड मॉर्निंग केलं नव्हतं तुम्हाला. आपला आहे आता डे 2. सकाळी आपण ऑलरेडी टायगर हिल बघितलं आहे. आत्ता आलो आहे आपण जॅपनीज टेम्पल आणि पीस पगोडा. तर मॅडम म्हणत आहेत की मी इथेच थांबते, जुजूला घेऊन वरती नाही येत. तर आम्ही वजन झालं आहे आज जरा. 2-3 किलोने वाढलंय त्याला. तर मी तुम्हाला वरतून दाखवतो कसं आहे. लेट्स गो. आज जरा थंडी जास्त आहे असं आम्हाला वाटतंय. पण आता इट्स नॉट शुअर बिकॉज आम्ही सकाळी उठलेलो अराउंड 3:30-4 वाजता निघालो आहे आणि आत्ता वाजल्यात एक्झॅक्टली 8 वाजायला आलेत. 8ला 5 मिनिटं आहेत. जास्त काही नाही आहे, फक्त हे आपल्याला जेवढं दिसतं तेवढंच आहे. जसं तुम्ही बघितलं आता जॅपनीज टेम्पल वगैरे हे थोडंसं मॉडर्नाइज बनवलं आहे असं मला वाटतं. जरा बघून असं थोडंसं
मॉडर्न वाटतंय. शब्द बुलबुल होत आहेत थंडीमुळे. हे आहे जॅपनीज टेम्पल. फुजी गुरुजी. ओके. Born in 1886 in Japan, passed away in 1985 in Japan. Okay. Let's see. अशा शिड्या इथे चढायला. प्रार्थना चालू आहे, सो तुला डिस्टर्ब नाही करायचं होतं म्हणून मी छोटासा आपला फक्त बघायसाठी काय आहे तेवढं फक्त एक क्लिप काढली. मस्त आहे. बांधलं पण खूप छान आहे. मस्त आहे वेबसाईट. झाडांच्या मागे आहे पण त्यांच्या मागे व्ह्यू तर दिसतो ॲटलिस्ट. छान वाटतंय रे. आप इधर आइए तो इधर मिला नहीं. हाँ. Sam is trying something new. अरे भारी वाटतंय. Very nice. Looks very nice. ठंडा महिना जारो. ओ, हे तर व्हायलाच पाहिजे. एकदा तरी व्हिडिओमध्ये आपला माईक बंद झालाच पाहिजे. एनिवेज, मी फक्त तुम्हाला इथे एवढंच सांगत होतो की आम्ही परत एकदा बदाशिया लूपला गेलेलो शॉपिंगसाठी. जो तुम्ही व्हाईट कलरचा सॅमने घातलेला ड्रेस बघताय किंवा स्कार्फ बघताय तो आम्ही तिथे शॉपिंग केलेला आणि घरातल्या शॉपिंगसाठी आम्ही तिथे गेलो होतो. आणि त्यानंतर आम्ही छानशा एका रेस्टॉरंटमध्ये जिथे आम्ही आता बसलो आहे तिथे छानपैकी नाश्ता केला. मॉनेस्ट्री पोचलो आहे मित्रांनो. ही पार्टी थोडंसं कन्स्ट्रक्शन चालू आहे. दिस इज बेस्ट व्ह्यू. पाठच्या कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला पण. इथून खाली उतरायला आहे, तिथून जाऊन बघूया आपण. पण तुम्हाला पाठवून एकदा पूर्ण फुल व्ह्यू दाखवतो याचा कसा दिसतो. मला असं वाटतं हे याचं म्हणजे बाजूची साईड आहे त्या साईडला फ्रंट आहे. आता आपण खाली उतरून बघूया खाली उतरून कसं दिसतंय. असं इथून खाली उतरायला आहे स्टेअर्स. फ्रंट व्ह्यू भारी आहे. थोडंसं त्याचं डागडुजीचं काम चालू आहे मला असं वाटतं, त्यामुळे थोडेसे बांबू लावलेत. पण अदरवाईज की पेंटिंगचं काम चालू आहे माझ्यामध्ये. पण जे दिसतंय सी, very nice. Wow.